आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरी आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतेय साद तुला भाग 7. रात्री 2:30 वाजता गावच्या घरी पोहोचलेला मल्हार तसाही प्रवासाने थकला होता, त्यामुळे त्याची गाढ झोप लागून गेली होती. सकाळी बाबांच्या पूजेच्या घंटीचा आवाज आणि पाखरांच्या किलबिलाटाने त्याला जाग आली. तसा तो उठून पहिला खाली आला. मल्हार, तू कधी आलास? बाबांनी विचारलं. अहो रात्रीच आलोय. थांबा, आधी आजीला भेटून आलो. थांब, इकडे ये आधी. काय झालं बाबा? काही झालं नाही, पण आजीने सांगितलं तू काय केलंस. मल्हार, त्यांनी काही त्रास दिला नाही ना? छे, काहीच नाही. तरीही काळजी घेशील. बाबा त्याची पाठ थोपटत म्हणाले. अहो बाबा, तुम्ही काळजी करू नका, आलोच मी, म्हणत तो पहिला आजीला भेटायला धावत निघाला. पण आधी आईला भेटावं म्हणून तो लागलीच किचनमध्ये डोकावला. पाहतो तर तिथं मधू एकटीच काम करत होती. मधू ही त्यांच्याकडे स्वयंपाकाच्या कामाला होती आणि आईलाही बऱ्याच कामात मदत करायची. घरात आणखीही काही नोकर चाकर होते, पण आज ती एकटीच किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होती. हे पाहून मधुताई, आई कुठे आहे? अगं बाई, मल्हार बाबा कधी आलात? मल्हारचा आवाज ऐकून मधू उत्साहित झाली. मी कालच आलोय ग, सांग ना आई कुठे आहे? अहो त्या इथे नाहीये, तुम्हाला नाही का माहीत? त्या सोलापूरला माहेरी गेल्यात. लग्न आहे त्यांच्या चुलत भावाचं म्हणून, तिने हसून सांगितलं. ओ, म्हणजे आई इथं नाहीये? अरे यार, बरं मग कधी येणार आहे? काही कल्पना? आता इतक्या जवळची लग्न म्हटल्यावर लवकर येतील होय. आणि कालच गेल्यात त्या, म्हणजे आता आठवडाभर तरी येणार नाहीत बघा. ओ सो सॅड, मला तिला भेटायचं होतं. तो हाताची मूठ करत बाजूच्या भिंतीवर मारत म्हणाला. एनिवे, ओके, तू बरी आहेस ना? हो, मला काय झालंय, मी बरीच आहे. तिचं म्हणणं पूर्ण होण्यात मल्हारने त्याची पावलं आजीच्या रूमकडे वळवली. ए आजी, बघितलंस का कोण आलंय? आजीला आवाज देतच तो आत शिरला. अगं बाई मल्हार, केवढा सुकलायस? का रे बाळा, जेवत नाहीस का वेळेवर तिथे? गप ग, काही काय बोलतेस? तो त्याच्या टी शर्टच्या बाह्यावर सारत आर्म्सवर थोपटत म्हणाला. हे बघ कसे डोले शोले आहेत, आणि सुकलाय काय म्हणतेस? पोरी हे म्हणून मागे लागतात का माझ्या? असं आहे होय, बरं मग ठीक आहे, पण तू कोणालाही भाव देत जाऊ नकोस हा. माझी नाचून माझ्या पसंतीनेच येणार या घरात. आजी हसली. हो ग, बरं मग काय म्हणतेस? खुश आहेस ना आता? म्हणत त्याने त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं. मी खुशच आहे रे, एवढं खुश माझ्या पोटच्या लेकरानेही केलं नाही मला कधी, पण माझ्या नातवाने केलंय. पण काय रे, तू त्यांचा बदला घेतलास म्हणजे नेमकं काय केलंस ते तरी सांग या आजीला. का खरंच तिला पटवलीस? मी सांगितलं होतं तसंच? हो आजी, तिला बस प्रेमात पाडलं आणि सोडून दिलं. आणि ती प्रेमात पडली? तुला ओळखलं नाही तिने? आजीच्या प्रश्नावर तो उठून बसला. ती कशी ओळखेल मला आजी? तिनं याआधी कधी मला पाहिलंही नसेल, आणि तुझा नातू काही कमी देख नाही, त्यामुळे ती प्रेमात नुसती पडली नाही आजी, चांगली आपटली होती. मल्हार आता मोकळा हसत म्हणाला खरा, पण तरीही तिच्या आठवणीने मनात काहीतरी सल्लं. वा, कसा आला उंट पहाडाखाली. अगदी बरोबर केलंस तू, असंच करायला हवं होतंस. मला आवडलं हे. पण काय रे, तिच्या घरचे येऊन तुला काही बोलले नाहीत आमच्या मुलीबरोबर असं केलं म्हणून? नाही ग, सोड ना. पण आजी, मी दिलेला घाव तिला आणि तिच्या आईबाबांना बरोबर वर्मावर लागला असणार, आणि तिने नक्कीच तिच्या वडिलांना जाऊन सांगितलं असेल. म्हणजे आपला डाव सफल झालाय बघ. असं, बरं झालं. आता असं वाटतंय खरा बदला पूर्ण झाला. माझं गुणाचं बाळ ते. पण आजी, मला एक कळलं नाही. मी असं केल्याचं आईला कळलं तर ती माझ्यावर चिडली होती. असं का केलंस म्हणून? तिला माहित नाहीये का की त्या लोकांनी आपल्यासोबत असं वाईट केलंय? तिचं कुठं ऐकतोस? ती काय शहाणी आहे होय? आजी आईचं नाव करतात चिडली. पण झालंय काय ते तरी सांग. ती अशी चिडली म्हणून मला सारखं वाटत होतं मी चुकीचं काहीतरी केलं.
उगाच डोक्याचं दही झालेलं माझ्या विचार करून. तुला सांगितलं तरी की मी मागे, माहितीये ना तो निनाद मित्र म्हणून कसा माझ्या प्रभाच्या पाठीत खंजीर खुपसला त्याने. केसाने गळा कापला. ज्या थाळीत खाल्लं त्याच थाळीत छेद केला. बिझनेसमध्ये मोठी अफरातफर करून गेला आणि वरून माझी. तुझी काय तुझी? अरे माझ्या मुलाला त्रास म्हणजे मला पण त्रासच ना. तू एवढासा होतास रे, आणि असं बिझनेसमध्ये नुकसान करून पळून गेला. प्रभा किती खचला होता. त्यात त्याने स्वतःला संपवायचा प्रयत्नही केला. काय घराची अवस्था झाली होती ते आम्हाला माहिती. तुझी आई हात जोडून त्या निनाद समोर होती. रडून रडून थकली होती, पण जरा म्हणून दया आली नाही बघ त्याला. अपमान केला होता तिचाही. मग तरीही आई मला चुकीचं वागला असं का बोलली? मल्हारने विचारलं. तुला माहिती ना रे तिचा स्वभाव. कोणी जीव घेतला तरी माफ करेल त्याला. तिच्याकडे नको लक्ष देऊस तू. अन माझ्या नंदूलाही तर माझ्यापासून दूर केलं त्याने. यासाठी तर त्याला कधीच माफ करणार नाहीये मी. म्हणून म्हणाले मी त्याच्याही मुलीला प्रेमात पाड, म्हणजे जशाच तसं होईल. आजी दात ओठ खाऊन त्याच्या मनात अजूनही विष घोळत होती आणि मला त्याच्या विचारात हरवलेला. आपण योग्यच केलं असं मनाला समजावत हाताची मूठ आवळत होता. काय रे मल्हार, मी ऐकलंय ती मुलगी फार मॉडर्न आहे म्हणे. ती? अरे ती पोरगी, त्या निनादची पोरगी. आजीने विचारलं तसा तो उपहासाने हसला. माझ्यापेक्षा मॉडर्न नाहीच बनू शकली ती आजी. हे बोलतानाही त्याच्या मनात थोडी अस्वस्थता छळून गेली, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या नंदूवर घाणेरडी नजर होती त्याची. तिला प्रेमात पाडलं ते पाडलं आणि वरून फसवलं. त्यामुळेच ती या जगातून गेली. माझी सोन्यासारखी मुलगी, पण गेली ती मला सोडून. माझ्या घरात आग लावून सुखी आहे तो. मी कधीच माफ नाही करणार त्याच्या घरादाराला. वाटोळं होऊ दे त्याचं. माझा श्राप आहे. अगं हो आजी, झालंय ना आता. मी घेतलाय सूड. तू आता कशाला स्वतःला त्रास करून घेते आहेस? आता बोलू तर दे. बोलायला काय पैसे पडतील का? माझं मन तर मोकळं होईल मेलीचं. म्हणत म्हातारीने बळेच डोळ्याला पदर लावला. आजी अगं सावर स्वतःला. सावरते बाबा, आता काय करणार दुसरं. पण मनातून जात नाहीत त्या गोष्टी. खूप वाईट केलंय त्याने. आजी बराच वेळ त्याच गोष्टी उगाळत बसलेली, ज्या ती याआधीही बोलत राहायची. मल्हारला वाटत होतं मग मी का वाईट वाटून घेतोय. उलट आता त्यांना कळेल. घरातल्या मुलीवर कोणी हात टाकला तर काय वाटतं. बरं आजी, आता मी आवरून घेतो. मला गावातल्या मित्रांनाही भेटायला जायचंय. बरं जा बाबा. आणि हो, त्या मधीला पाठव माझ्याकडे. तुझी आई नाही तर निदान तिला तरी सांगते काहीतरी गोडाचं जेवण बनव माझ्या राजासाठी. आजी मल्हारच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. हो पाठवतो. म्हणत मल्हार सुस्कारा सोडत उठला आणि तिथून बाहेर निघून आला. दाम्या, मधुताईला सांग आजीने बोलावलंय. दाम्याला आजीचा निरोप मधूला सांगायला लावून तो त्याच्या बेडरूम मध्ये आला. तात्पुरतं समाधान झालं होतं त्याचं आजीशी बोलून, आणि बाबाही तर कुठं काय बोलले होते त्याला. त्यामुळे त्याला जरा शांत वाटत होतं. उलट आपण केलं ते योग्यच असं आता त्याला ठाम विश्वास वाटत होता. तेवढा दिवस मल्हार गावी राहून दुसऱ्याच दिवशी पुण्यात आला आणि पुन्हा त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलं. आईशी भेटण्याची गरज त्याला वाटली नव्हती आणि त्याचमुळे आजीने लपवलेल्या सत्यापासून तो आणखीनच दूर चालला होता आणि याची त्याला कल्पनाही नव्हती. आज एक ठिकाणी ग्रँड हॉलमध्ये गडबड सुरू होती. लांबवर झगमगत्या दिव्यांचा उजेड, प्रोजेक्टरवर चालणारे स्लाइड्स आणि वातावरणात मिसळलेला कॉफीचा सुगंध. बिल्डर्स असोसिएशन अॅन्युअल मीट 2025 असा बॅनर भिंतीवर चमकत होता. लोकांच्या गर्दीतून निनाद आणि वनराज आत आले. निनाद नेहमीप्रमाणे शांत, सय्यद, हातात फाईल, नजरेत स्थैर्य, तर वनराजचे डोळे सतत सभोवताली स्कॅन करत होते. त्याच वेळी अँकरचा आवाज हॉलभर घुमला. अँड नाव लेट्स वेलकम मिस्टर निनाद देशमुख फॉर द बेस्ट इमर्जिंग डेव्हलपर, फाउंडर ऑफ राजनंदिनी कन्स्ट्रक्शन. क्षणभर सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. वनराज मात्र त्याच्या जागेवर बसून होता. त्याच्या डॅड सारखं त्याला बनायचं होतं. त्याच्यासाठी त्याचे डॅड म्हणजे आदर्श होते. गेल्या काही वर्षात त्यांनी त्यांचा कन्स्ट्रक्शन बिझनेस एका उंचीवर नेऊन ठेवलेला आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात एकही शब्द तो खपवून घेऊ शकत नसायचा. आताही पुढे जाऊन शांतपणे सर्वांना गाईड करणाऱ्या डॅडचं भाषण तो हसतमुखाने ऐकत होता.
एक क्षणाला ते आपलं बोलणं संपवून जागेवर निघाले, पण जागेवर येऊन बसेपर्यंत टाळ्यांचा कडकडाट काही थांबत नव्हता. वनराजची मान मात्र अभिमानाने उंचावली होती. एवढ्यात पुढची अनाउन्समेंट झाली. नाऊ लेट्स वेलकम वेल नोन कन्स्ट्रक्शन CEO ऑफ PM कन्स्ट्रक्शन. नव्याने पुण्यातली त्यांची कारकीर्द सुरू करणारे आणि अल्पावधीत यश मिळवणारे तरुण सळसळत चैतन्य प्रभाकर सरदेसाई सन मल्हार सरदेसाई. मल्हार सरदेसाई हे नाव ऐकताच ऐटीत आपल्या कोटची बटन्स ढिल्ली करत उठलेला मल्हार पाठमोरा स्टेजवर जाताना दिसत होता. निनाद आणि वनराजची नजर त्याच्यावर गेली, कारण समोरून त्याला कधी त्यांनी पाहिलं नव्हतं. त्याचं नाव ऐकून थबकलेला वनराज डोळे मोठे करून स्टेजकडे पाहत राहिलेला आणि पुढच्या क्षणाला तो स्टेजवर वळला. हॅलो एव्हरीवन, मी फार काही बोलणार नाही, ते तर माझं कामच बोलेल. बस एकच सांगतो. तो काहीतरी बोलत होता, पण आता वनराज आणि निनाद एकमेकांकडे पाहत होते. हाऊ क्रुअल. माझ्या बहिणीचं आयुष्य खराब करून किती निष्ठुरपणे हसतोय तो डॅड. आय फील लाईक. वनराज पुढे काही बोलणार, त्यात निनादने त्याचा हात पकडला. वनराज, प्लीज कीप काम. तू शांत राहणार आहेस. आपण मोठ्या फंक्शनमध्ये आहोत. निनादने आठवण करून दिली. आता काहीच वेळात मल्हार खाली आलेला. अगदी हसून खेळून बाजूच्या लोकांशी बोलत होता, पण वनराजची नजर अजूनही त्याच्यावर होती. त्याच्या मनात बहीण शरयूचे अश्रू, तिचं तुटलेलं मन सगळं एकाच क्षणात डोळ्यासमोर येऊ लागलेलं. आणि काहीच क्षणात तो निनादच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला, कदाचित जाणून बुजून. निनादने त्याच्याकडे फक्त एक नजर टाकली आणि त्यानंतर त्याच्याकडे हेतुपुरस्पर इग्नोर केलं. चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, फक्त गहिरी शांतता दिसत होती. पण डोळ्यात मात्र क्षणभर वेदना चमकली आणि पुन्हा अदृश्य झाली. वनराज मल्हारकडे रागाने पाहत होता. मल्हारला कदाचित सगळं कळत होतं, पण तो दाखवत नव्हता. त्याचं लक्ष सगळीकडे होतं. काय बघतोयस असा? हा, माझ्याकडे नाही, पुढे बघ. ते तिकडं स्टेज आहे आणि तिकडेच चालली आहेत भाषणं. मल्हारचा आवाज मवाळ पण टोचणारा. तो समोर स्टेजकडे पाहतच वनराजला बोलत होता. यू बास्टर्ड, तू जे काय केलंस त्यासाठी तुला सोडलंय असं तू समजू नकोस. वनराजने म्हणताच निनादने त्याचा हात घट्ट पकडला, त्याने शांत राहावं म्हणून. काय काय करणार काय आहेस आता? तुझ्या बहिणीला फसवलं, त्याचा बदला घेणार आहेस का? आणि कसा? मुळातच ती संधी मी आता तुला देत नसतो. त्या क्षणी वनराजचा चेहरा लाल झाला. त्याच्या चेहऱ्यावरच्या शिरा ताणल्या गेल्या. तो झेप घ्यायला सज्ज झाला होता, पण निनादने त्याचा हात घट्ट पकडलेला. वनराज, इनफ. वी आर लिव्हिंग. लेट्स गो. म्हणत निनाद वनराजचा हात पकडून उठले. वनराज अजूनही तसाच बसून होता. अरे, तुझा बाप तर घाबरला. तू बस पुन्हा भेट रे, मग बघतो मी तुला. रॉंग ठिकाणी भेटलायस म्हणून वाचलास, लक्षात ठेव. म्हणत वनराज तिथून निघून गेला. ते झटक्यात निनादचा हात सोडून आणि निनादलाही मागे टाकत सरळ बाहेर जाऊन थांबला. त्या क्षणाला निनादने मल्हारकडे एक स्थिर खोल नजर टाकली. ती नजर ना रागाची होती ना क्षमेची. ती एखाद्या जखमेवर मलम न लावता तिची खोली ओळखणारी नजर होती. नि ते निघून गेले. मल्हारच्या स्मितात क्षणभर काहीतरी हललं. जणू ती निनादची शांत नजर त्याच्या अंतःकरणाला भिडली होती. एवढं होऊनही इतका शांत कसा राहू शकतो माणूस? त्याला हे कळत नव्हतं. निनादच्या त्या शांत नजरेने त्याला अस्वस्थ करून सोडलं होतं. त्याने पटकन शेड चढवले आणि तिथून बाहेर पडला. मनात एकच विचार समाधान देत होता. वनराजचं चिडचिड करणं, त्याचं खवळणारं पित्त त्याच्या मनाला शांती देत होतं जणू. आजचा भाग इथेच संपलेला आहे. मल्हारच्या मनात नक्कीच काहीतरी गैरसमज निर्माण करून आजीने हे सगळं करून घेतलंय. मग मल्हारला या चुकीची जाणीव कधी होईल का? त्याला आपण चुकलोय हे कधी कळेल? बघूया. त्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.